सुरुवातीला पाहूयात भारताकडून पाकची झालेली हवाई कोंडी। भारताने पाकिस्तानला आणखी एक दणका दिलेला आहे। भारताने पाकिस्तानसाठी आपलं हवाई क्षेत्र 23 मे पर्यंत बंद केलंय। यामुळे थायलंड, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका इत्यादी देशांमध्ये विमाने पाठवण्यासाठी पाकिस्तानला लांबचा मार्ग स्वीकारावा लागेल। पाकिस्तानच्या लष्करी हल्ल्याचा पाकिस्तानने चांगलाच धसका घेतलाय। भारताकडून हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानने हवाई क्षेत्रात जामर बसवले। भारतीय लढाऊ विमानाचा प्रवेश रोखण्यासाठी हे जामर बसवण्यात आले। शिवाय चीनी बनावटीचे क्षेपणास्त्रही तैनात करण्यात आले। पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा जवळपास आंधळी होणार आहे, कारण भारतानेच तसा डाव खेळलाय। भारताने आपल्या सीमेवर अत्यंत प्रगत अशी जॅमिंग सिस्टीम तैनात केली आहे। त्यामुळे पाकिस्तानची लष्करी शक्ती मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे। भारताचा प्रतिकार करण्याची पाकिस्तानची शक्ती खूप मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि त्यामुळे त्यांची पंचायत होणार आहे। पहलगाम हल्ल्याचा तपास करणारी एनआयए जम्मू काश्मीरमध्ये ॲक्शन मोडमध्ये आली आहे। जम्मू काश्मीरमध्ये एनआयएने हुर्रियत नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली आहे। 100हून अधिक ठिकाणी एनआयएने कारवाई केली आहे। भारतीय नौदल अलर्ट मोडवर आलंय। भारतीय नौदलाकडून 4 ठिकाणी वॉर्निंग जारी करण्यात आली आहे। द्वारका, दीव, त्याचप्रमाणे ओखा आणि पोरबंदरमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। 3 मे पर्यंत नौदलाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। फायरिंग अभ्यासासाठी भारतीय नौदलाकडून वॉर्निंग देखील देण्यात आली आहे। आयएनएस सुरत पाकिस्तानच्या वेशीवर दाखल झालाय। कराची बंदरापासून फक्त 700 किलोमीटर अंतरावर आयएनएस सुरतने मुक्काम ठोकलाय। तर गुजरातच्या हाजिरा बंदरामध्ये आयएनएस सुरत सर्वसामान्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे। मात्र पहलगाम हल्ल्यानंतर नौदल अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात पहिला महिला आणि बाल विकास खाता आघाडीवर असल्याचं समोर आलंय। सार्वजनिक बांधकाम विकास दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर भाजपचे 3 विभाग टॉप 5 मध्ये आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत। आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः महिला आणि बाल विकास विभागासाठी अत्यंत गौरवाचा आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबाबत आभार मानले। अदिती तटकरे यांचा विभाग अव्वल ठरला। राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेमध्ये उल्हासनगर महानगरपालिकेचा प्रथम क्रमांक आलाय। आयुक्त मिनिषा आव्हाळे यांना 100 पैकी 86.29% गुण मिळालेले आहेत आणि त्यांनी आपल्या कामाचं श्रेय पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिलंय। महायुती सरकारचे 100 दिवसांचे प्रगती पुस्तक समोर आलंय। यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर तोफ डागली आहे। राज्यामध्ये 1 टेकाड आणि 2 टेंगुळ असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली। एकीकडे महायुती सरकारचे 100 दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर केलंय, मात्र दुसरीकडे रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। अदिती तटकरे यांना झेंडा वंदनाचा मान दिला म्हणजे पालकमंत्री पद दिलं असं होत नाही। पालकमंत्री पदाचा निर्णय तिन्ही नेते बसून घेतील असं सूचक विधान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलंय। आणि आता पाहूयात मराठवाड्यातील टॉप 5 बातम्या। बीडमध्ये पुन्हा एकदा मुंडे भाऊ बहीण एकत्र दिसून आले आहेत। न्यायालयाच्या कोनशिला समारंभासाठी मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे एकत्र उपस्थित होते। धनंजय मुंडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले नव्हते, मात्र आता ते पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतं। बीडमध्ये डॉक्टर अमोल पवार यांच्यासह कुटुंबियांना रुग्णांकडून मारहाण झाली आहे। गेवराईच्या उमापूर गावामध्ये ही घटना घडली आहे। डॉक्टर तपासणीसाठी उशिरा आल्यामुळे रुग्णांना मारहाण केली आहे, तर चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये डॉक्टरांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। मारहाणीच्या निषेधार्थ उमापूर गाव कडकडीत बंद ठेवण्यात आलंय। बीड शहरातील धानोरा परिसरामध्ये एका महिलेवर
क्षुल्लक कारणावरून गुंडांनी हल्ला केलेला आहे। या मारहाणीमध्ये महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। ऑल इंडिया पॅन्थर सेनेनं या घटनेचा निषेध केलाय। तात्काळ पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपीला अटक करण्याची मागणी पॅन्थर सेनेनं केली आहे। आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा अमेरिकन संरक्षण मंत्र्यांना फोन। अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। पहलगाम हल्ल्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। अमेरिकन संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ यांच्या सोबत फोनवरून राजनाथ सिंग यांनी चर्चा केली आहे। तर आपण पाहतोय पहलगाम मध्ये हल्ला झालेला होता, आतंकवादी हल्ला, आणि त्यानंतर आता भारत ॲक्शन मोडवर आलेला आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अमेरिकन संरक्षण मंत्र्यांसोबत चर्चा केलेली आहे। त्यांना फोन करण्यात आलाय। बोडोफा न केवल बोडोलैंड के लिए, न केवल बोडो जाति के लिए, समस्त आदिवासी समुदाय के लिए सम्मान, पहचान और समान अधिकारों की लड़ाई के लिए जाने जाते हैं। इतने छोटे से कालखंड में देश के एक विषम क्षेत्र में जन्मे आदिवासी बच्चे ने पूरे जनजातीय समाज को एकजुट कर अपने अधिकार के लिए शांतिपूर्ण मार्ग पर लड़ने की शिक्षा दी। हम बोडो है, इसका हमें गर्व है, और इस सूत्र को लेकर बोडोफा ने। आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी तुळजापूरमधून। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून खासदार ओमराजे नाईक निंबाळकर यांनी आमदार राणा जगजित सिंग पाटील यांच्यावर निशाणा साधलाय। ड्रग्ज प्रकरणातील आरोपी कोणत्या नेत्याबरोबर उपचार घेण्यासाठी गुजरातला गेला आणि आरोपीचे संबंध कोणाबरोबर आहेत ते तपासून बघा, असं निंबाळकर म्हणाले। नियोजन समितीच्या आढावा बैठकीत त्यांनी हे सवाल केले। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। तुमची लायकी आणि अवकात नव्हती तर कशाला कर्जमाफीचे आश्वासन दिले, असा घणाघात राजू शेट्टी यांनी केलाय। तर कर्जमाफी दिली नाही तर मंत्र्यांना दौरे करू देऊ नका, असंही शेट्टी यांनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलंय। बीडच्या कार्यक्रमात भाषणावेळी त्यांना चक्कर आल्यानंतर तातडीने त्यांना संभाजीनगरमध्ये आणण्यात आलंय। उपचारासाठी दाखल केल्यानंतर रक्ताचे नमुने घेण्यात आले आणि काही तपासणी देखील करण्यात आल्या। आणि आता पाहूयात विदर्भातील टॉप 5 न्यूज। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरील आरोप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेत। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नितीन गडकरी यांना मोठा दिलासा मिळाला। नागपूर मतदारसंघातील मतदार असलेल्या खान यांनी गडकरी यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जामध्ये आणि निवडणूक शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला होता। बाबरी मशिदीची वीट या ठिकाणी ठेवण्याचा विचार जरी ठेवला तरी डोळे काढून टाकू, असं म्हणत संतप्त प्रतिक्रियाच नवनीत राणा यांनी असिर मुनींना दिलेली आहे। आणि त्या नेमकं काय म्हणाल्यात तुम्हीच ऐका। आज जर साफसफाई झाली नाही आणि मला संध्याकाळी फोटो पाहिजे त्यांचे, तुमचे रेग्युलर साफसफाई वाल्यांकडनं, सिरियस पेशंट जे असते त्याचं सिटी स्कॅन होत नाही तिथे। जर मी आत्ता आली ना तिथे व्हिजिट दिली ना, सगळं धिंगाणा करून टाकन मी इरविनचा। यवतमाळमधल्या बेलोरा गावामध्ये संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला बेदम मारहाण केली आहे। पुरुषोत्तम मंडलिक असं या मुख्याध्यापकाचं नाव असून आज महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण आटोपल्यानंतर काही पालकांनी त्यांच्यावर आरोप करत मारहाण केली आहे आणि दुचाकी देखील त्यांची पेटवून दिली। यवतमाळच्या पिंपळगावमध्ये लहान भावाने मोठ्या भावाची निर्घृण हत्या केली आहे। प्रमोद पिंदोरे असं मृताचं नाव आहे। हत्येची ही घटना मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाली आहे। लहान भाऊ कविश्वरने भर रस्त्यात मोठा भाऊ प्रमोदला लोखंडी रॉडने मारहाण केली आहे। रस्त्यामध्येच मारहाण करताना मदतीला कोणीही पुढे आलं नाही। आरोपीला पोलिसांनी अटक केली।
चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 1549 शाळांपैकी 475 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेराज लावण्यात आलेत। उर्वरित शाळांमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्रस्ताव सादर केलेला आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडलेल्या आढावा बैठकीत शिक्षणाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे। आणि आता बातमी आहे कोकणामधून। कोकणातील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना आपल्या घरात काम करणाऱ्या मुलीच्या लग्नामध्ये अश्रू अनावर झालेत। सुप्रिया पाटील असं या मुलीचं नाव आहे। ती गेली 8 वर्ष भास्कर जाधव यांच्या घरी कामाला आहे। जाधव कुटुंबियांनी सुप्रिया पाटीलचं मुलीप्रमाणेच थाटामाटात लग्न केलं आणि सासरी तिला पाठवलं। आणि आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या 5 बातम्या। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी शेतकऱ्यांनी चंद्रकांत पाटलांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला। यावरून आंदोलक शेतकरी आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जोरदार खडाजंगी देखील झाली आहे। आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या पूर्व भागात तारई योजनेचे पाणी तातडीने मिळावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढलाय। यावेळी मोर्चेकऱ्यांनी तारई सिंचन योजनेचे उपकार्यकारी अभियंता गणेश इंगुळकर यांना निवेदन दिलंय। मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते असं अजब विधान माजी आमदार शहाजी बापू पाटलांनी केलंय। मी 1995 ला निवडून आलो तेव्हा मनोहर जोशी तर 2019 ला निवडून आलो तेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असा दाखलाही त्यांनी दिला। कोल्हापूरमधल्या राहता तालुक्यामध्ये बिबट्याला पकडण्यामध्ये यश आलंय। गेल्या महिनाभरात एकाच परिसरातून 3 बिबटे वन विभागानं पकडले असून नागरिकांनी परिसरामध्ये आणखीन 2 बिबट्यांचा मुक्त वावर असल्याचं म्हटलंय। बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूरच्या वळीवडे रेल्वे स्थानकावर रेल्वेखाली एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे। मृत व्यक्ती मध्य प्रदेशातील असून तो गांधीनगरमध्ये नातेवाईकाकडे आला होता अशी माहिती मिळते। त्याने आत्महत्या का केली याबाबत पोलीस अधिक तपास करतात। दक्षिण सोलापूरच्या बोरामणी गावामध्ये विहिरीचा कठडा कोसळल्याने 2 अल्पवयीन मुलं अडकली आहेत। गावातील 5 ते 6 मुलं विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेले होते। त्यावेळी अचानक दगडी ढासळल्याने ही सर्व मुलं या विहिरीमध्ये अडकली होती। ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत तिघांना विहिरीतून बाहेर काढलंय। मात्र 2 मुले अद्याप विहिरीतच अडकली आहेत। आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते अमरावतीमधून। अमरावती जिल्ह्यातील मोजरी गावासह परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झालाय। त्याचप्रमाणे अनेक भागांमध्ये गारपीट देखील झाली। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो गारांमुळे कांदा आणि संत्रा बागांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। आणि आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातील टॉप 5 न्यूज। राहुरी तालुक्यातील वरवंडीमध्ये फायटर जेट विमानातून पडलेला जिवंत बॉम्ब 7 फूट खड्ड्यातून वर काढण्यात आलाय। पुणे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड पथकाने बॉम्ब निष्क्रिय केलेला आहे। आज हा बॉम्ब केके रेंज या ठिकाणी नेऊन त्याचा विस्फोट करण्यात येणार आहे। 24 मार्चला फायटर जेट विमानातून बॉम्ब पडल्याची घटना घडली होती। पंढरपूरच्या टेंभुर्णीमध्ये अप्पर तहसील कार्यालय आणि दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करावे या मागणीसाठी आंदोलन केलं। टेंभुर्णीमध्ये अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होते। ही मागणी मान्य न केल्यास भविष्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवाजी पाटलांनी केला।
धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं, त्याचप्रमाणे डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी शासनाने 1 कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा या मागण्यांसाठी भीम तरुणांनी चक्काजाम आंदोलन केलंय। या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। जळगावातील ड्रग्ज प्रकरणातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांना निलंबित करण्यात आले। ड्रग्ज प्रकरणामध्ये फरार असलेल्या म्होरक्या उबरार कुरेशी या संशयिताशी 252 वेळा संपर्क केल्याच्या कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यात आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। जळगावच्या सराफ बाजारात सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। सोन्याच्या दरात तब्बल 1200 रुपयांची घसरण झाली असून चांदीचे दर सुद्धा 2000 घसरलेत। सोन्याचे दर जीएसटी सह 96,400 रुपयांवर तर चांदीचे दर हे जीएसटी सह 97,800 रुपयांवर आले। लाखांवर पोहोचलेले सोने आणि चांदीचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला। आणि आता पाहूयात पुण्यातील टॉप 5 न्यूज। खासदार मेधा कुलकर्णी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचण्यापूर्वीच पालकमंत्री अजित पवार यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं। त्यामुळे मेधा कुलकर्णींनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यावर अजित पवारांनी आपल्याला मेधा कुलकर्णी येणार हे माहीत नसल्याचं म्हटलंय आणि पुन्हा उद्घाटन करू अशी प्रतिक्रिया दिली। आयोजकांनी आर्थिक फसवणूक केल्याने नाशिकमधील शिवपुत्र संभाजी नाटकाचे प्रयोग रद्द केल्याची माहिती कोल्हेंनी दिली आहे। आर्थिक फसवणूक करत आयोजकांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कोल्हेंनी केला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक सूचक विधान केलंय। मुंबई महाराष्ट्र माय मराठी वाचवायची असेल तर आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलं। पुण्याच्या शिरूरमध्ये रानगवा दिसल्याने दहशत माजली आहे। तर गणेगाव दुमाला या गावामध्ये 2 रानगवे शेतामध्ये शिरले आणि उभे पिकाची त्यांनी नासधूस केली आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत। रानगव्यांना जंगलामध्ये परत हाकलण्यासाठी गस्त वाढवण्यात आली आहे। त्याचप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी करण्यात येते। धक्कादायक बातमी बारामतीमधून आईच्या कुशीमध्ये झोपलेल्या बाळावर बिबट्याने झडप टाकली आहे आणि त्याला पळवून नेलंय। पुण्यातील दौंड तालुक्यामध्ये ही घटना घडली आहे। मेंढपाळ करणारी महिला आपल्या कुटुंबासोबत झोपली होती। डोळ्यासमोर आपल्या बाळाला बिबट्या घेऊन जात असल्याचं पाहून देखील आई वडील काही करू शकलेले नाहीत। रांजणगावच्या महागणपती मंदिरामध्ये चंदन उटीचा विशेष लेप करण्यात आलाय। पारंपरिक धार्मिक विधीनुसार झालेल्या या सोहळ्याला हजारो भक्तांची उपस्थिती होते आणि यावेळी संपूर्ण गणपती मूर्तीला चंदन उटीचा सुगंधी थर लावण्यात आलाय, ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर सुवासिक झाल्यामुळे वातावरण भक्तिमय आणि पवित्रतेने भरलं होतं। आणि आता बातमी आहे संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासंदर्भातली। पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। 19 जूनला ज्ञानेश्वर माऊली पालखीचं प्रस्थान होणार आहे। 5 जुलैला पालखी पंढरपुरात दाखल होणार असल्याची माहिती समोर येते। आपण पाहतोय संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचं आता वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आणि 19 जूनला ज्ञानेश्वर माऊली पालखीचं प्रस्थान होणार आहे। तर 5 जुलैला पालखी पंढरपुरामध्ये दाखल होणार आहे। आणि आता पाहूयात नाशकातील टॉप 5 न्यूज। बातमी इगतपुरीमध्ये एल्गार कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी नागरिकांनी मुंबईचं पाणी रोखण्याचा प्रयत्न केला। यावेळी वैतरणा धरणातून मुंबईकडे पाणी सोडलेल्या कॅनॉलमध्ये आदिवासी महिला आणि नागरिकांनी उड्या मारल्यात। जोपर्यंत जलजीवन मिशनच्या कामांची चौकशी होत नाही तोपर्यंत मुंबईचं पाणी रोखण्याचा आंदोलकांनी इशारा दिला।
नाशिकमध्ये वाढते उन्हाचा फटका व्यापाऱ्यांना बसलाय। उलाढाल ठप्प झाल्यानं व्यापारी हैराण झाले। लग्न सराईच्या मोसमात उन्हानं विघ्न उभं केल्याचं पाहायला मिळतं। टोपी गॉगल आणि स्कार्फचा वापर करत आहे तर विभागाकडून नाशिकच्या दिंडोरी रोडवरील आरटीओ सिग्नलवर भीषण अपघात झालाय। भरधाव वेगातील पिकअप वाहनाने 2 ते 3 दुचाकींना धडक दिली आहे। अपघातात 23 वर्षीय तरुणी जागीच ठार झाली आहे तर इतर 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। जयश्री सोनवणे असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे। जखमींना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। नाशिकच्या येवल्यामध्ये महाराष्ट्र दिन त्याचप्रमाणे कामगार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। यावेळी येवला तहसील कार्यालय आवारामध्ये आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं तर तहसील कार्यालयाच्या आवारात आमदार पंकज भुजबळ यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। नाशिकच्या मनमाडमध्ये कामगार संघटनेच्या वतीने कामगार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत एकात्मता चौकामध्ये रॅलीची सांगता केली आहे आणि यावेळी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सीटू संघटना सर्व कामगारांच्या पाठीशी असेल असं देखील आवाहन करण्यात आलं। आणि आता पाहूयात कोकणातील टॉप 5 न्यूज। सिंधुरत्न समृद्ध योजनेमधून आंबा बागायतदारांसाठी कूलिंग व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे तर त्याच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंतांनी स्वतः कूलिंग व्हॅन चालवत टेस्ट राईड घेतली आहे। पोलीस ग्राउंडला त्यांनी राऊंड मारलाय। आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। पाकिस्तानने सकाळपासून अटारी बॉर्डरचं गेट हे उघडलेलंच नाहीये त्यामुळे अटारी बॉर्डरवर भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी झाली आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो पाकिस्तानने त्यांच्या नागरिकांना एंट्री नाकारली आहे त्यामुळे अटारी बॉर्डरवर काही महिलांचा आक्रोशही पाहायला मिळतोय। कार आणि ऑटोने पाकिस्तानी नागरिक सकाळपासूनच अटारी बॉर्डर पाकिस्तानामध्ये जाण्यासाठी दाखल झाले होते। भारतीय इमिग्रेशन विभागाकडूनही पाकिस्तानला नागरिकांना प्रवेश देण्यासाठी विनंती करण्यात आली आहे पण पाकिस्तानने या नागरिकांना प्रवेश देण्यास नकार दिला। अब कह रहे हैं वापस जाएं, बॉर्डर नहीं खुलेगा, बंद है। बताएं सुबह 6 बजे से आए हैं, ये तो इन्हीं से पूछे ना क्यों बंद है। 6 बजे से मैं यहाँ आई हूँ। कभी कह रहे हैं 10 बजे खुलेगा, कभी कह रहे हैं 12 बजे, कभी 1 बजे, कभी 3 बजे, कभी 2 बजे। मैं पागल हो गई हूँ। खोलो गेट, खोलो गेट, खोलो, मुझे यहाँ से भेजो, मैं पाकिस्तान से खुद जाऊंगी। गेट दोनों तरफ है। वी आर रेडी। 30 तक का टाइमलाइन था, आप नहीं आए। अभी हमने वहाँ पे मीटिंग कर लिया, वो गेट नहीं खोल रहे हैं। आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। पाहतोय कोकणातल्या बातम्या। कोकणामध्ये भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा दणका दिलाय। कणकवली तालुक्यातील सातरल या गावातून ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केलाय। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वीच कोकणामध्ये ठाकरे गटाचे मोठं नुकसान झालंय। वैभववाडीतील नाधवडेमध्ये क्रेशरवर काम करणाऱ्या कामगाराने आपल्या 2 सहकारी कामगारांना चाकूने भोगसून त्यांची हत्या केली आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे। धनेश्वर चौधरी आणि मनोज सिंग अशी मृतांची नावं आहेत। त्यांच्यासोबत काम करणारा संजय लोखंडे याने दोघांची हत्या केली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला। कोकणामध्ये जाणारा महत्त्वाचा रस्ता लवकरच पूर्ण क्षमतेने नागरिकांसाठी खुला होणार आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यांच्या पोलादपूर बाजूकडील वीज पुरवठा कार्यान्वित झालाय। रत्नागिरी बाजूकडील वीज पुरवठा 15 दिवसातच पूर्ववत होईल त्यामुळे 15 मे पूर्वी दोन्ही बोगद्यांमधील वाहतूक पूर्ण क्षमतेने खुली होणार आहे। आणि आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। भारत आणि पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यातच आता पाकिस्तानने रणगाडे भारतीय सीमेच्या दिशेने वळवल्याचा व्हिडिओ समोर आलाय। खरंच पाकिस्तानने युद्धासाठी तयारी केली आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळी काय सत्य समोर आलं
तुम्हीच पहा. पाकिस्तानी रणगाडे भारताच्या दिशेनं चाल करतायत. एकामागून एक असे हे रणगाडे सीमेच्या दिशेनं जात असून पाकिस्तानी आर्मी युद्धासाठी तयार असल्याचा दावा करण्यात आलाय. पाकिस्तानी आर्मी भारतीय सीमेच्या दिशेनं. युद्धासाठी पाकिस्ताननं सीमेवर रणगाडे पाठवले. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव इतका वाढलाय की युद्ध कधीही होऊ शकतं अशी स्थिती आहे. त्यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत पाकिस्तानी रणगाडे भारताच्या सीमेच्या दिशेनं जात असल्याचं दिसतंय, तसा दावा करण्यात आलाय. दहशतवाद्यांना आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचा इशारा भारतानं दिलाय. दहशतवाद्यांना शोधून शोधून त्यांना ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तान बिथरलाय. त्यामुळे दोन्ही देशांमधील LOC वरही तणाव वाढलाय. पण हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ आताचा आहे का, याची आम्ही पडताळणी सुरू केली. व्हिडिओ आम्ही निरखून पाहिला. त्यात रणगाडे वेगानं जात असल्याचं स्पष्ट दिसतंय. मात्र हा व्हिडिओ आताचा आहे का, या दिशेनं तपास केला त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. पाकिस्तान रणगाडे सीमेकडे नेतानाचा व्हिडिओ जुना आहे. मार्च 2024 रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. भारत पाकिस्तान तणावाशी व्हिडिओचा संबंध नाही. युद्धाच्या चर्चेमुळे जुना व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वीच हा व्हिडिओ अपलोड केलेला आढळून आला. या व्हिडिओत पहलगाम दहशतवादी घटनेनंतर नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाशी काहीही संबंध नाही. हा व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे आमच्या पडताळणीत पाकिस्तान सैनिक रणगाडे घेऊन भारतीय सीमेच्या दिशेनं चाल करत असल्याचा दावा असत्य ठरलाय. युअर रिपोर्ट साम TV न्यूज. हेडलाईन्सचं प्रस्तुत करता आहेत रामबंधू लोणचं मसाला. रामबंधू लोणचं मसाला आणा आणि मनपसंद स्वादिष्ट लोणचं बनवा. रामबंधू तयार लोणचं मसाला. रामबंधू आपला टेस्ट पार्टनर.